नमस्कार. आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये 1 वाटी शेवचा वापर करून मस्त चमचमीत अशी शेवची भाजी बनवतोय. तर ही आपण रस्सा भाजी बनवणार आहोत. दिवाळीची जी शेव उरलेली होती त्याचीच ही मी भाजी तयार करणार आहे. तर या ठिकाणी मी बारीक शेव वापरून ही भाजी तयार करते. जाड शेव असेल तरी चालेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. शेवची रस्सा भाजी तयार करायची म्हणून इथे मी खूपच सोप्या पद्धतीने वाटण तयार करणार आहे. त्यासाठी बघा 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. त्यानंतर एक टोमॅटोचे काप करून घेतले. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, तर हे सुकं खोबरं आहे. अद्रक आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि इथे बघा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर बघा तवा चांगला गरम करून घेतला. सुरुवातीला आपण खोबरं भाजूया. तर खोबरं भाजत असताना मध्यम आचेवर तेल न घालताच चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने. तर आता हे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच काढून घेणार आहे. आणि आता सारख्याच तव्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे. पण कांदा भाजत असताना यामध्ये मी 1 ते 2 छोटे चमचे तेल घातलं आणि तेलामध्ये हा कांदा चांगला ब्राऊन असा भाजून घ्यायचा आहे. तर बघा सतत ढवळत आता हा कांदा आपण ब्राऊन रंगावर भाजून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मी मीडियमच ठेवलेली आहे, कारण कांदा हा व्यवस्थित कॅरमलाइज होईल. आता कांदा हलकासा गुलाबी झाला तर लगेच यामध्ये बघा जे अद्रक, लसूण आणि कट केलेला जो टोमॅटो आहे तो सुद्धा यामध्येच भाजून घ्यायचा आहे. तर बघा कांद्याचा रंग सुद्धा छान ब्राऊन झालेला आहे. टोमॅटो आहे तो नरम झालेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि तव्यावरच हे मी थोडंसं थंड करून घेणार आहे. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर या अगोदर सुद्धा आपण खोबरं मिक्सरच्या भांड्यातच काढून घेतलं होतं, ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे. आणि नंतर यामध्ये कोथिंबीर ऍड केली. तर कोथिंबीरीच्या काड्या सुद्धा घ्यायच्या, त्यामुळे काय होतं भाजी मस्त दाटसर होते आणि चव सुद्धा छान येते. तर आता हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण टोमॅटो असल्यामुळे हे व्यवस्थित असं वाटलं जातं. जर वाटलं जात नसेल तर तुम्ही थोडंसं 2-3 छोटे चमचे पाणी घालून हे बारीक असं पेस्ट करून घ्या. त्यानंतर आता फोडणीसाठी बघा गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यावर जिरा आणि मोहरी ऍड केलं आणि लगेच यामध्ये जी तयार केलेली पेस्ट आहे ती घातली. तर संपूर्ण पेस्ट यामध्ये मी ऍड केलेली आहे आणि आता हा मसाला परतवून घ्यायचा आहे. तर जेव्हा आपण मसाला कढईमध्ये ऍड करतो तेव्हाच लगेच दुसऱ्या गॅसवर बघा मी पाणी ठेवलेलं आहे. तर साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी हे गरम करण्यास ठेवलेलं आहे. तर इथे मसाला सुद्धा व्यवस्थित मी परतून घेतला आणि जे पाणी आपण गरम करण्यास ठेवलेलं होतं तर ते मिक्सरचं भांडं धुवून मी ते पाणी ऍड केलेलं आहे. आणि इकडे मसाल्याला तेल सुद्धा व्यवस्थित बाजूला सुटलेला आहे, म्हणजे आपला मसाला हा परफेक्ट असा परतला गेलेला आहे. तर यामध्ये आता पाव चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट. तर यामध्ये गरम मसाला असेल तर तो सुद्धा ऍड करा. तर आता हे बघा पेस्ट मध्ये मी चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे घातलेले जे पावडर मसाले आहेत ते सुद्धा व्यवस्थित परतले जातील. तर या ठिकाणी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त ही चमचमीत शेवची भाजी मी तयार केलेली आहे. शेव सुद्धा आपली घरगुती आहे. शेवची रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची शेव मी या ठिकाणी तयार करून दाखवलेली होती. तर दिवाळी सिरीज मध्ये ती रेसिपी आहे, तर नक्की चेक करा. आणि मसाला सुद्धा आता व्यवस्थित परतलेला आहे. तर यामध्ये गरम केलेलं पाणी ऍड करायचं. तर टोटल 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलं. तर पाणी घालताना हे गरमच घालायचं, म्हणजे काय होतं भाजीला उकळ लवकर येते आणि जी तरी आहे ती सुद्धा छान येते. आता यामध्ये सर्वात शेवटी मीठ ऍड करायचं. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता जरी हा रस्सा पातळ दिसत असेल नंतर हा शेव घातल्यानंतर घट्ट होतो. तर साईडने तरी सुद्धा छान आलेली आहे. तर हे आपण मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळून घेऊ. उकळ काढल्यानंतर वरतून तवंग बघा मस्त आलेला आहे. मस्त चमचमीत ही भाजी तयार होणार आहे. शिवाय यामध्ये आपण कमी तेलाचा वापर केलेला आहे, जास्तही तेल घातलेलं नाही, तरी सुद्धा छान कट आलेला आहे. रसा सुद्धा छान उकळलेला आहे. तर आता गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतरच आता यामध्ये जी घेतलेली शेव आहे ती ऍड करायची.
तर इथे तुम्ही बारीक जाड कुठल्याही प्रकारची शेव ऍड करू शकता आणि वरतून सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत आणि चविष्ट आपली शेवभाजी तयार आहे. मस्त सुगंध सुटला आहे. पावासोबत, चपाती सोबत आणि तांदळाच्या भाकरी सोबत अप्रतिम अशी ही भाजी लागते. घरात जर भाजीला काही नसेल तर नक्की ट्राय करून बघा. मस्त चमचमीत आपली शेवभाजी तयार आहे. चला तर मग तुम्हाला ही साध्या पद्धतीची पण चविष्ट अशी शेवभाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.